बुल्ढाना जिले में बाल झड़ने का खतरा फिर से बढ़ गया है। अब शेगांव तहसील के 3 और गांव में नागरिकों के बाल झड़ने के मामले सामने आए हैं, जिससे लोगों में दहशत का माहौल है। शेगांव तहसील में बाल झड़ने की समस्या बढ़ती ही जा रही है। पिछले महीने से बुल्ढाना जिले की शेगांव और खामगांव तहसील के कुल 13 गांव में नागरिकों के बाल झड़ने की बात सामने आई थी। स्वास्थ्य व्यवस्था अलर्ट होने के बाद स्वास्थ्य विभाग की विभिन्न टीमें इन गांवों में पहुंची और जांच के लिए विभिन्न सैंपल लिए गए। हालांकि अभी तक बाल झड़ने का कोई ठोस कारण सामने नहीं आया है। इसी बीच अब शेगांव के अन्य 3 गांव में भी बाल झड़ने के मामले सामने आने से हड़कंप मच गया है। शेगांव तहसील के कनारखेड़, गायगांव और वरखेड़ खुर्द के 20 से अधिक ग्रामीण इस बाल झड़ने की बीमारी की चपेट में आ गए हैं। 2-3 दिवसापासून झालं ते मंगळवारी जरसे गईले आणि बुधवारी मग सगळे भराचा भराच निघून गेला सगळा। अजूनही केस गळती होत आहे का? आता हे पेंट झाला ना, हा निघते सगळा। याची माहिती कोणाला दिली तुम्ही? गावातल्या ते आशाबाई, मग त्यांनी ते डॉक्टर बोलावले। डॉक्टरांनी काय सांगितलं मग? ते म्हणे ते औषध चालू करा आणि जवळायला जा। मग हे बुड्याला पॅरिलस व्हायला काय सापडलं नाही आम्हाला वाहन, तर गेलो नाही आम्ही। सोमवारी बोलावला। तुमच्या घरातले किती जणांचे केस गेलेले? 3 जण आम्ही। कोण कोण? नातू आहे, बुडा आहे, मी आहे। आणि आमच्या गावात आता हे पहिले आपण पेपरला वाचलं की बाबा टक्कल व्हायरस आला, भोनगाव या साईडले केस जाऊन राहिली याची बायाची माणसाची। तर ही परिस्थिती आमच्या गावात पण आता उद्भवायला लागली। आमच्या इथं म्हणजे इकडे काय नाव आहे ते त्या बाईचे आणि याच्या डोक्याची केस, लहान मुलाची केस चालले। त्यामुळे सरकारनं अजून याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की आमच्या गावात कॅम्प घेतला पाहिजे। आतापर्यंत कोणतीच आता आमच्या गावात याचे असे दुष्परिणाम लागले की याच्या घराकडे कोणी पाहायला तयार नाही आणि याच्या जवळ कोणी आमच्या गावात कोणी यायला तयार नाही। हे माझे मोठे आई बाबा पुष्पा जगदीप पवार आणि त्यांचा एक नातू, या तिघांचे बिन म्हणजे हे केलं, इन्व्हेस्टिगेशन केलं अंगणवाडीमध्ये। तर त्यांना सांगण्यात आलं की त्यांचे केस म्हणजे 1 महिन्या अगोदर माटरगाव निंबी इथं हे केलं, तर त्यांना टक्कल पडण्यात आली किंवा सांगण्यात आलं की केसाचं जरासं काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे, पाण्याच्यानं काय ते नेमकं कारण अजून सांगण्यात नाही आलं। तिथं कॅम्प घेण्यात आले, तिथं काय ते नेमकं काय सरकारनं काय केलं त्यांचं ते त्यांना माहित। तर आमच्या गावात आता लोक 5 रुग्ण आढळले या केसांचे, ते एक अजून 6वा आढळला। तर अजून त्यांनी काही नाही केलं। अंगणवाडी म्हणजे कोणते डॉक्टर आले होते, त्यांनी केलं। ते म्हणत की जवळ येऊन कोणते हे येणार आहेत आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र।